नमस्कार, मी विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी नागपूर. मित्र हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काही आठवड्यामध्ये आपण दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 98वे साहित्य संमेलन जे आहे ते दिल्लीला आपण तालकटोरा स्टेडियमवर मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत. तिथे मोठा एक समारंभ त्या निमित्ताने आपण घेतलेला आहे. आणि आणखी एक चांगली योगायोगाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषेला अभिजातचा जो दर्जा आहे तो आता काही महिन्यांपूर्वी आपल्याला भेटलेला आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राजधानीत दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन होत आहे. अजून एक दुग्ध शर्करा योग असा पण आहे त्याच्यामध्ये की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा स्वतः ह्या साहित्य संमेलनाला त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मित्र हो, आपण पाहत आहोत की अलीकडच्या काही वर्षामध्ये युवकांचा जो कनेक्ट असायला पाहिजे, जो संपर्क असायला पाहिजे साहित्य संमेलनाशी, साहित्याशी, कवितांशी, गझलेशी, संगीताशी, हा संपर्क हळूहळू तुटतो की काय, कमी होते की काय, अशा प्रकारची एक आशंका जी आहे ती व्यक्त केल्या जात आहे. तर ती आशंका कितपत खरी आहे, कितपत बरोबर आहे, आणि हे बळ जे आहे ते साहित्यिकांनी जे पानापानामधून संवेदनाचं जे काही सूत्र मांडलेलं आहे, एक बळ अप्रत्यक्ष जे देऊ केलेला आहे, त्याच्यातला जो आश्वासक विचार जो आहे तो विचार आपल्याला कसा आपल्या सबलीकरणासाठी कसा घेता येईल, हा सुद्धा एक दुसऱ्या बाजूचा प्रश्न आहे. या निमित्ताने आपण नागपुरातील प्रमुख जे काही प्रातिनिधिक साहित्यिक आहेत, प्रमुख साहित्यिक आहेत, यांच्याशी आपण संवाद करतोय. आणि तोच सकारात्मकतेचं जे बळ आहे, याच्यातला जो विचार आहे सकारात्मकतेचा, तो विचार आपण तुमच्यापर्यंत म्हणजे युवा पिढीपर्यंत, महाविद्यालयीन युवा पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून या लाईव्ह माध्यमातून हा एक प्रयत्न माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर सुरू आहे. त्याच्यातलाच एक भाग आहे. आपण आज संवाद साधणार आहोत श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा. नमस्कार सर. नमस्कार. एक मोठं योगदान त्यांनी महाराष्ट्राला दिलेलं आहे. आपण त्यांच्या नजरेमध्ये सुरून पाहून घेऊयात, समजून घेऊयात की साहित्य संमेलनाकडं युवकांनी कुठल्या पद्धतीने बघावं, साहित्याची कशी जवळीक साधावी, का ते पुन्हा पहिले ते दिवस येतील का की महाविद्यालयातली पोरं रांगा लावून परत साहित्य संमेलनामध्ये बसतील. नेमकं ही अस्वस्थता कुठं आहे आणि कुठला एक सकारात्मकतेची बीजी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागतील, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. तुमचं आधी मला अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या विभागाचं आणि तुमचं, की तुम्ही हा अतिशय सकारात्मक उपक्रम आणि त्यातल्या त्यात महाविद्यालयीन युवकांशी, युवतींशी आणि समाजाशी जोडणारा जो करता आहात, तुमचे सरकारचे, तुमच्या विभागाचे अभिनंदन, तुमचं कौतुक आणि खरं म्हणजे आभार आहे. तुम्ही जे आता निवेदन केलं ते खूप महत्वाचं आहे. भाषा, साहित्य, संस्कृती हा मानवी जीवनाच्या संस्काराचा मूलाधार आहे. आपल्यामध्ये जे काही संस्कार येतात ते कुठून येतात? ते भाषेतून येतात. भाषा कुठून येते? ती काही आपण जन्माला आल्यावरती आपल्यामध्ये येत नाही, ती आधी असते. आणि आमचे नॉम चॉम्स्की हा जो लिव्हिंग लिंग्विस्ट आहे सध्याचाही, त्याच्या मते ही तर जेनेटिक कॅपॅसिटी आहे की काय इथपर्यंत आता भाषा विज्ञान आलेलं आहे. म्हणजे आपल्या रक्तामध्ये, आपल्या DNA मध्ये आपल्या भाषेची, संस्कृतीची, संस्काराची मुळं कशी रुजलेली आहेत हे आता आधुनिक भाषा विज्ञान आपल्याला सांगतंय. हा इतका महत्वाचा संस्कार आहे भाषेचा, आणि त्यातही स्वभाषेचा, मातृभाषेचा. म्हणून आपल्या भाषेतलं शिक्षण, आपल्या माध्यमातलं शिक्षण, आपल्या माध्यमातल्या संस्कृती, कारण आपण वाढतोच आपल्या सांस्कृतिक परिवेशामध्ये. आपल्याला दुसऱ्या भाषेचा, भाषा ही संस्कृती आहे मुळामध्ये. भाषेतला एक एक शब्द म्हणजे संस्कृती आहे. एक शब्द मेला तर संस्कृती मरते तेवढ्यापुरती. त्यामुळे भाषा जगवावी लागते. आणि संस्कृती म्हणजे संचित आहे, पारंपरिक संचित आहे, आधुनिक संचित आहे. ते जसं अभिजात संचित आहे तसं आधुनिकही त्याच्यात भर पडत जाते. आणि हे सगळं कोण घडवतं? हे परिवर्तन कोण घडवतं? हा संस्कार कोणावर असतो? कोणावर करतो? आपण कशासाठी भाषा शिकवतो, साहित्य शिकवतो, संस्कृती शिकवतो, सद्वर्तन शिकवतो? कशासाठी साने गुरुजींचा आपण आदर्श उभा करतो? त्याचं कारणच हे आहे की ही जी युवा पिढी आहे, जिच्या खांद्यावरती सगळी भाषा, साहित्य, संस्कृती हे सगळं वाहून नेण्याची जबाबदारी असते, तिच्यावरचा हा संस्कार. आपल्याला ही चिंता का आहे की आपल्या संमेलनांमध्ये युवा येतो की नाही? आता मी 55 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. मला हे मत मान्यच नाहीये की तरुण वाचत नाही, तो साहित्यापासून दूर गेलेला आहे, त्याचा वाङ्मयाशी किंवा भाषेशी संबंध नाही. ठीक आहे, संमेलनाच्या संबंधामध्ये आजच्या पिढीचं जे काही प्रारूप असेल ते आमच्या साहित्य संमेलनापेक्षा प्रारंभिक लिटररी फेस्टिवल्सचं आहे.
आणि कितीतरी आज जगभर इतके भाषा, वाङ्मय, साहित्य, संस्कृती, ग्रंथोत्सव, वाचनोत्सव, लेखकोत्सव भारतात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे केवळ आपलं साहित्य ह्या सगळ्या साहित्य संमेलनांचा, साहित्याचा हा परिवेश एकत्र आहे. हा सगळा परिवार आपण एकत्र बघितला पाहिजे. त्याचा एक सांस्कृतिक संस्कार आहे आणि तो वेगवेगळ्या वयोगटावरती आहे. आणि सध्याच्या लिटररी फेस्टिवलमध्ये जाणारा मोठा वर्ग कुठला आहे? हा नागरी आहे. आपल्या साहित्य संमेलनांमध्ये येणारा आणि आज आमची जी पिढी तयार झालेली आहे संमेलनाला जात जात किंवा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून, ही कशातून आली? ही आम्ही स्वतः जी संमेलनं करत गेलो, मेळावे करत गेलो, काय आंदोलनं करत गेलो, परिवर्तनं करत गेलो, नवी विचारप्रवाह आणत गेलो. पण हे सगळं कशामुळे करत गेलो? आमच्या युवा काळामध्ये आम्हाला सगळं काहीतरी नवी जाणीव, नवा प्रेक्षक, नवा वाचक, ग्रंथाशी त्याची जवळीक साधल्या गेली पाहिजे, अभिजात संचित जपलं गेलं पाहिजे आणि आधुनिक सुद्धा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आपल्या भाषेत आलं पाहिजे, तर आपला समाज हा समृद्ध होईल. भाषिक समाज समृद्ध होणं, भाषिक राज्यच त्याच्यासाठी निर्माण झालेली आहेत की भाषिक समाजाची जी समृद्धी आहे आणि राज्याची धोरणं ही त्याला सकारात्मकरित्या पाठिंबा देण्यासाठी असतात. राज्य हे पालक असतं या सगळ्या गोष्टींचं आणि आपल्या अपेक्षा त्याच असतात. पण त्याचा उपयोग हा निश्चितपणे कसा करायचा? साहित्य संमेलनं आपल्याला काय देतात? दर संमेलनांच्या वेळेला हा प्रश्न उपस्थित होतो. याची फलश्रुती काय? ही फलश्रुती आपल्याला अशी आर्थिक बाबतीत नाही मोजता येत किंवा आपल्याला ते थर्मामीटर लावता येत नाही की हे झालं म्हणून इतकी फलश्रुती झाली. याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जसं म्हणतात ना अर्थशास्त्रामध्ये, ही भांडवली गुंतवणूक आहे. हा जो खर्च असतो हा निष्फळ खर्च नाही, हा तिजोरीवर बोजा नाही आहे कोणाच्याही, स्वतःच्या संस्थांच्या किंवा सरकारच्या. ही एक भांडवली गुंतवणूक आहे. समाजाच्या, संस्कारशील समाजाच्या, भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेला समाज घडवण्याची, विवेकी, सहिष्णू, विचारी असा समाज घडवण्याची जी साधनं आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं साधन भाषिक व्यवहार आहे, सांस्कृतिक व्यवहार आहे, वाङ्मयीन व्यवहार आहे. आणि साहित्य काय करतं? साहित्य तुम्हाला कल्पकता प्रदान करतं. साहित्य तुम्हाला स्वतः मेंदूमध्ये आपले एक वेगळं विश्व निर्माण करण्याची क्षमता, इमॅजिनेशन, कल्पना शक्ती देतं. त्यामुळे साहित्याचं महत्व आहे, त्यामुळे संमेलनांचं महत्व आहे. लोक का येतात संमेलनाला? का घडवतो आपण संमेलनं? कारण आयुष्यभर वर्षानुवर्ष शेकडो पुस्तकं वाचलेल्या लोकांकडून 10, 15, 20 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये जे सार कळतं ते आयुष्यभर पुस्तकं तेवढी वाचलेली नसतात ना एखाद्यानी. लोक यासाठी येतात संमेलनाला की इतकी माणसं, इतक्या विषय, इतक्या भाषा, साहित्य, संस्कृतीचे आयाम वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून, अभ्यासकांकडून, लेखकांकडून ऐकायला मिळतात. आणि त्याचा जो एक मोठा संस्कार असतो, म्हणजे हे 3 दिवस आयुष्यातले वाया जात नाही, ते सार्थकी लागतात. या अंगाने याच्याकडे बघणारा जो वर्ग असतो. आणि संमेलनांमध्ये एक वर्ग तो असा आहे की जो वर्षानुवर्ष संमेलनाला जाणारा, वारकऱ्याच्या निष्ठेने जाणारा असतो. ती निष्ठा कदाचित कमी होत असेल. तरुण वर्ग हा संमेलनांपासून, साहित्यापासून, भाषेपासून, संस्कृतीपासून दूर आहे, याच्याशी मी सहमत नाहीये. तो त्याच्या माध्यमातून, आज माध्यमं बदललेली आहेत, त्याच्या हाती आज मोबाईल आलेला आहे, त्याच्या जवळ इंटरनेट आलेला आहे, तो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत चाललेला आहे. हा नव्या माध्यमांचा अत्यंत कल्पक उपयोग तो अभिव्यक्तीसाठी करतो की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. सरांनी अभिव्यक्तीचा एक अतिशय चांगला मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण सगळे सोशल मीडियावर आहोत आणि बिनधास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग मला वाटतं स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये कोणी घेतला नसेल. बरोबर. तेवढा आपण आपल्या परीने व्हॉट्सअपवर, ट्विटरवर जी काही माध्यम आहेत, साधन आहेत, त्याच्यावरती आपण घेत आलेलो आहोत. आता अभिव्यक्तीच्या मुळाशी सर, जसं की साहित्याच्या परिप्रेक्षकातून जर बघायचं असेल की खरं म्हणजे माझा विचार कुठल्या नैतिकतेवर अवलंबून आहे, कुठल्या सत्यावर तो आधारित आहे. जसं की आपण रूल ऑफ लॉला, कायद्याच्या राज्याला एक इंग्रजीमध्ये असं म्हणतात की त्याच्या पाया जो आहे, कायद्याचा पाया जो आहे तो इथिकल बेस आहे, त्याला एक मॉरल बेस आहे, नैतिकतेचा त्याच्यावर आधार आहे. म्हणजे माझ्या म्हणण्याला जर आधार द्यायचा असेल तर त्याला सत्याचा स्पर्श असला पाहिजे, त्याला नैतिकतेचा स्पर्श असला पाहिजे. तर हा नैतिकतेचा स्पर्श जो आहे, सत्याचा जो स्पर्श आहे, वेदनेचा जो स्पर्श आहे, विवेकाचा जो स्पर्श आहे, हा स्पर्श मला वाटतं साहित्यिकामधून, साहित्यामधून, कवितेमधून, एखाद्या गझलेच्या तुकड्यामधून, गीतेतल्या कुठल्या तरी ओवीमधून प्रत्येक साहित्यिकांनी, अगदी तुकडोजी महाराजापासून गाडगे बाबा, आपल्या राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराजांच्या भजनातल्या एका तुकड्यापासून सगळीकडे प्रत्येक शब्दामध्ये एक नैतिकतेची झालर आहे, सत्याचा अंश आहे.
हा सत्याचा अंश साहित्यिकाच्या माध्यमातून आपण युवा पिढीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवतो, कशा पद्धतीने तो पोहोचवला पाहिजे, त्याला नव्या दृष्टिकोनातून विचार करता येतील का, त्या ह्याच्याशी आपण कसं जुळवून घेऊ, हा एक थोडासा प्रश्न आहे सर. ह्याला ह्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल? साहित्याचं जे माध्यम आहे हे का शिकावं लागतं याचं कारण ती कलाही आहे आणि ते कौशल्यही आहे. ती नुसती कारागिरी नाही आहे. कारागिरी तर आहेच, भाषेची कारागिरी आहे, परंतु या माध्यमामध्ये त्याची कौशल्य अवगत करावी लागतात. ही कौशल्य कशासाठी? आता आपण ज्या नैतिकतेबद्दल बोललो, नैतिकतेपेक्षाही किंवा अनैतिकतेपेक्षाही, सत्य किंवा असत्यापेक्षाही साहित्याला, लेखकाला, साहित्यिकाला, कवीला, सगळ्या जगाचं हा एक जगाचा अनिर्वाचित संसद असतो. कोणीही निवडून न दिलेला, पण हा जनतेच्या मनातलं बोलत असतो. जे कुठल्याही ईश्वरी सत्तेला सुद्धा किंवा राजसत्तेला सुद्धा जे कळण्याची शक्यता नसते, ते कळण्याची शक्यता केवळ लेखकाला असते, कवीला असते. कारण याला परकाया प्रवेशाची एक विद्या अवगत झालेली आहे. ती कशी अवगत झालेली आहे? त्याचा आधार आहे मानवी मूल्य. हा मानवी मूल्यांचा एक मोठा संरक्षक आहे आणि मानवी मूल्यांचा एक निर्माता सुद्धा आहे. या मूल्यांचा जेव्हा क्षय होतो तेव्हा तो उद्विग्न होतो. ही सगळी उद्विग्नता आपल्यात कुठून येते? किंवा आपल्याला आपल्या अवतीभोवतीचं जग जे आहे हे सुंदर करायचं ही जाणीव कुठून येते? ही येते आपल्या संस्कारातून. माणूस जन्माला जो येतो तो व्यक्ती म्हणून येत नाही, तो प्राणी म्हणून येतो. या माणूस नावाच्या प्राण्याची व्यक्ती केव्हा होते? जेव्हा तो व्यक्त व्हायला लागतो. जो व्यक्त होतो ती व्यक्ती, जो व्यक्तच होत नाही तो माणूस प्राणी. हे व्यक्त होणं, माणूस प्राण्यापासून तर व्यक्त होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे हा भाषा, साहित्य, संस्कृतीच्या संस्काराने घडवलेला प्रवास असतो. तुम्ही जेव्हा व्यक्त होता त्यात नंतर मग अभिव्यक्त होण्याचा जो मुद्दा आहे, अभिव्यक्त होण्यासाठी तुम्हाला एकदा तुमची व्यक्ती झाली की व्यक्तीचं जे संवेदन आहे, या संवेदनातून तुम्हाला जग पाहता येतं, समजून घेता येतं. दुःख, दैन्य, दारिद्र्य, क्लेश, काय सत्ता व्यवस्था, जे काही आंतरसंबंध माणसांचे एकमेकांशी नाते, आणि या सगळ्यातून जे काही निर्माण होतं त्याचं एक वेगळं आकलन मांडायला लागतो आपण. हे जे मांडणं आहे आपलं सगळं, आणि हा अधिकार प्रत्येकाला आहे, फक्त लेखकाचा नाही आहे, आताचा कॉपीराइट नाही आहे. जग हा प्रत्येकाला मेंदू आहे, प्रत्येकाला विचार क्षमता आहे आणि प्रत्येकाला, पण हे सगळं करण्यासाठी आधी त्याला वाचक व्हावं लागतं. आधी त्याला वाचनाशी संबंध यावा लागतो. आणि मुद्रित माध्यम आल्यापासून ग्रंथ हे सगळ्यात महत्वाचं असं माध्यम झालेलं आहे. आज ग्रंथ ही आपल्या लायब्ररीजमध्ये बंद असतील, त्याच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागेल. माध्यम बदलत असलं तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इंटरनेटमधून आज जगातल्या खूप मोठ्या ज्ञानाचा साठा उपलब्ध झालेला आहे. युवा पिढीला त्याच्याशी त्याचा जो कनेक्ट वाढलेला आहे, तो जो संपर्क त्याचा वाढलेला आहे, तो आमच्या पिढीपेक्षा जास्त आहे. त्यातला प्रत्येक जण शोधतोय स्वतःला, आपण कुठे आहोत, काय आहोत, आपल्याला काय हवं आहे. या सगळ्यांचा मुख्य म्हणजे भाषा, साहित्य, संस्कृती ही कायदा आणि सुरक्षेची गरज न पडणारा असा समाज निर्माण करणारं फार मोठं धन आहे, हे आपण विसरतो. याचे खूप आयाम आहेत. आणि आपल्यासारखा विदर्भासारखी जी भूमी, जिचा प्राचीन वेद काळापासून महाराष्ट्राच्या या भूगोलामध्ये वैदर्भी रीती, वच्छोमी रीती, या प्राकृत रीतींचे, ज्या मराठीला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे तो प्राकृतला मिळालेला दर्जा आहे. मुळामध्ये ही महाराष्ट्री प्राकृत आहे. आणि पहिल्यांदा मानवी भारतीय संस्कृतीच्या इतिहासात पहिल्यांदा प्राकृतला अभिजात दर्जा मिळतोय. त्याचा हा या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जे 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन होऊ घातलंय त्याचं महत्व जे वाढलेलं आहे, त्याचं कारण हे आहे की जगातली 10वी, भारतातली 3री आणि आता 6 भाषांनंतर आलेली ही अभिजात भाषा हा जो दर्जा, त्यामुळे मराठीमध्ये आता जगाची अभिजात दर्जा मिळाल्याने काय होईल, आम्ही सतत सांगत होतो की जगाचं लक्ष वेधलं जाईल, इतर भाषांचं लक्ष वेधलं जाईल आणि आपल्या भाषेतलं साहित्य जे आहे समृद्ध ते इतर भाषांमध्ये जाण्याचे मार्ग खुले होतील, लोक प्रेरित होतील त्याला. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये हे संमेलन होत आहे, त्याचं आपण मराठी भाषिक समाजाने स्वागत केलंच आहे, अन्य भाषिक समाजही त्याचं स्वागत करतात. त्यांच्यामध्ये एक मोठी उत्सुकता आहे आणि हे एकमेव संमेलन आहे आपलं अखिल भारतीय की भारतीय भाषांजवळ असं कोणाचंही संमेलन नाही. 98 वर्ष झाली हे संमेलन आपण जपलेलं आहे, गेल्या 150 वर्षापासून. हा जो संस्कार आहे संस्कृतीचा, मी विदर्भाचा जो मुद्दा मगाशी मांडत होतो की विदर्भाने भाषा, साहित्य, संस्कृती, ज्योतिर्विद्या, तत्वज्ञान
नाटक, रंगभूमी यामध्ये 11व ते 18व्या शतकापर्यंत विदर्भ हा नायक होता आणि त्याच्याही आधी अगदी वेदकाळापासून आपल्याला विदर्भ या भूमीचे उल्लेख सापडतात आणि हा मोठा भाग होता विदर्भाचा भूभाग. त्यामुळे गाथा सप्तशती कुठे लिहिली गेली, विवेक सिंधू कुठे लिहिला गेला, महानुभावांचं सगळं गद्य हे विदर्भात घडलं, सगळे लिहा विदर्भात घडलेले आहेत. म्हणजे मराठीतलं पहिला गद्य संस्कार महानुभावांचा आहे आणि हा सगळा प्रचंड मोठ्या बहुजन आणि सगळा युवक आहे तो त्या काळातला. ते जे जीवन आहे सगळं हे सगळं बहुजन जीवन आहे. त्या सगळ्या लीळा ज्या आहेत त्या बहुजन समाजातल्या तिथले घडणारे सगळे प्रसंग आहेत. हे सगळी जी समृद्धता आपल्याला मिळालेली आहे आपल्या भाषेतून, तिचा हा एक उत्सव असतो. 3 दिवस आपण सगळे एकत्र येऊन जो साजरा करतो, त्या पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. हा सगळ्यांचा सामायिक आहे. हा तरुणांचा आहे, वृद्धांचा आहे, महिलांचा आहे, मुलांचा आहे, सगळ्यांचा आहे. आता 3च दिवसामध्ये सगळ्यांनाच काही त्या व्यासपीठावर सामावून घेता येत नाही. म्हणून आपली वेगवेगळी संमेलनही आपण करायला लागलो. विविध प्रवाहांची आम्ही संमेलनं घडवली केली. एकूणच अभिव्यक्ती वाढत गेली, माध्यमं वाढत गेली, हा व्यवहार वाढत गेलाय. मला हे कळत नाही की आपण असं का म्हणतो की ग्रंथ लोक वाचत नाहीत, वाचन हे कमी पडतं. 25-25 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते हो कलकत्ता, दिल्ली सारख्या बुक फेस्टिवल्स मध्ये. आपल्या साहित्य संमेलनामध्ये 2-2, 3-3 कोटी रुपयाची पुस्तकं विकली जात आहेत. याच्यावर ग्रंथव्यवहार वाढत नाही. म्हणजे ग्रंथाचा अर्थ हा केवळ वाङ्मय नाहीये. वाङ्मय आणि साहित्य याच्यात फरक आहे. साहित्य तर सगळं वाङ्मयामध्ये येतं आणि ग्रंथ हा वेगवेगळ्या ज्ञानांचं भंडार आहे. वेगवेगळ्या विषयांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देतो, पण याचं माध्यम भाषा आहे. आणि म्हणून युवकांचा संबंध हा ग्रंथाशी, वाचनाशी, वाचन संस्कृतीशी, वेगवेगळ्या विषयांमधून ते जीवनोपयोगी असो, ते लोकोपयोगी असो, ते मनोरंजक असो, ते बुद्धिरंजक असो, ते तत्वज्ञानाचं असो, दर्शनांचं असो, अध्यात्माचं असो, हे सगळे जीवन जाणून घेण्याची साधन आहे. हा एक खूप व्यापक आणि प्रत्येकाचा असलेला प्रांत आहे. हा काही केवळ आम्हा लेखकांचा किंवा संमेलन घडवणाऱ्यांचा किंवा त्या संस्थांचा किंवा त्यांच्यापुरता मर्यादित असा प्रांत नाहीये. आणि हे जपलं जाणं म्हणजे भाषा, साहित्य, संस्कृती जपलं जाणं. संमेलन हे ते जपण्याचं एक माध्यम आहे, एकमेव नव्हे, अनेक माध्यमांपैकी. परंतु ते माध्यम कसं आहे की जसं रंगभूमी किंवा सिनेमा आपण एकत्र येऊन बघतो आणि त्याच्यात जो एक वेगळा आनंद असतो, तसं हे जे माध्यम आहे संमेलनांसारखं, इथे अनेक लोक एकत्र येतात, अनेक घटक एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्या भाषिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन ऐक्याची पुन्हा एक सामाजिक भावना निर्माण होते. मानवी मूल्यांच्या एकूणच सगळ्या संवर्धनासाठी असलेला हा जो भाषा, साहित्य, संस्कृतीचा व्यवहार आहे, तो अधिकाधिक समृद्ध करणं याच्या मागे आपण सगळेच असतो. शेवटी शासनही आपल्या मागे त्याच्यासाठीच उभं असतं ना. शासनाचाही आपण निधी जो मागत असतो तो कशा करता मागत असतो, शासनाला सुद्धा सूचना करत असतो, याच्यासाठी करत असतो. त्यामुळे हा जो प्रवास आहे हा वेगवेगळ्या घटकांनी हातात हात घालून जोपर्यंत आपण आपली भाषा, स्वभाषा, आपल्या भाषेचं माध्यम, आपल्या माध्यमातलं शिक्षण याचा पाया आधी बळकट करणार नाही, त्यातल्या वाचनाचा पाया बळकट करणार नाही, ग्रंथ वाचनाशी संबंध आणणार नाही, तोपर्यंत केवळ आपण उत्सव करत राहू हे सुद्धा चालणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संबंध अंतिमतः मानवी मूल्यांच्या म्हणजे मानवी संस्कृतीच्या पर्यायाने मानवाधिकाराच्या रक्षणाशी आहे. आणि लेखक हा मानवाधिकाराच्या बाजूने बोलतो. तो कोणत्याही विशिष्ट धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या बाजूने बोलत नसतो. तो एक व्यापक मानवी अधिकाराच्या, मानवी मूल्यांच्या बाजूने अभिव्यक्त होत असतो आणि जो तसा होत असतो त्याला श्रेष्ठ दर्जाचं लेखनही म्हटलं जात असतं. या दृष्टीने आपला जो प्रवास आहे मराठी भाषेचा गेल्या 2.5 वर्षाचा हा अतिशय समृद्ध आहे आणि त्यातही विदर्भाने तो अतिशय समृद्ध केलेला आहे. याचा वैदर्भीय म्हणून तर मला अभिमान असणं आवश्यक आहे. एक वेगळी मांडणी जोशी सरांनी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो, युवा मित्रांनो, की व्यक्त, अभिव्यक्त, व्यक्तिमत्व याचा जो पाया आहे तो वाचनातून समृद्ध करावा लागतो. पानं वाचल्याशिवाय काही आपल्याला पुढचं काही दूरदृष्टी आपण साध्य करू अशातला भाग नाही. आपला मुळात पायाच, ज्ञानाचा पायाच हा वाचनातून होतो, अनुभवातून समृद्ध होतो. आणि अनुभवाच्या पाठीशी जर काही चांगल्या व्यक्तींचं चिंतन जर असेल, त्यांचे जर विचार असतील, तर निश्चितच त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा आपल्याही चिंतनाला, मननाला, आपल्या अभिव्यक्तीला हा आपला लागून जातो. आता प्रश्न असा आहे की
नेमक्या या विचाराच्या प्रक्रियेमध्ये खरंच आपण वाचनाच्या जवळ आहोत का? महाविद्यालयाचं आजचं स्वरूप, वर्ग जे होतात, आपण तासिकेला जे जातो, ज्या पद्धतीने बसतो, ज्या पद्धतीने बाहेर पडतो, तर त्या सगळ्या धावपळीच्या याच्यामध्ये पुस्तकांच्या पानाजवळ, त्याच्यातल्या भावविश्वाजवळ आपण कितपत जात असतो, हाही खरा म्हणजे एक वेगळा विचार करावा लागणारा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र गीत जे आहे ते आपण महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून आपण घेतलेलं आहे, आणि त्याच्यावरचं ते काळ्या छातीवरती उमटली अभिमानाची रेख. आता ही काळी छाती काय आहे? अभिमान म्हणजे नेमका कशाचा आहे? तो ती रेख कशाची आहे? ती रेषा जी आहे ती कशाचं प्रतीक आहे? हे समजून घ्यायला आपल्याला त्या भावविश्वापर्यंत जावं लागेल, आणि त्या भावविश्वापर्यंत, कोणत्याही भावविश्वापर्यंत पोहोचण्याकरता भावनेचा जो प्रांत आहे तो साहित्यिक जे आहेत, कवी जे आहेत ते समृद्ध करतात. तर ह्या प्रांताला धरून तुमचा नेमका युवकांना आता संदेश कसा आहे? काय संदेश द्याल तुम्ही? तुम्ही आता जे म्हणालात तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्यक्षामध्ये काय स्थिती आहे हे सगळं आपण जे बोलतोय महाविद्यालयीन पातळीवर, युवकांच्या पातळीवर, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातली रंगभूमी जी आहे, विशेषतः महाविद्यालयीन रंगभूमी प्रचंड समृद्ध आहे. आणि अनेक एकांकिका स्पर्धांमधून एकांकिका लेखनाला इतका वाव आहे, आणि लिहितात कोण आहे? युवक लिहित आहेत. सादर करतात कोण आहेत? महाविद्यालयीन युवक करतायत. म्हणजे त्यांना त्यांचं जे माध्यम आहे ते आपलं जे वाटतंय त्यातून ते व्यक्त होत आहेत, लिहितायत, बोलतायत, दिग्दर्शित करतायत, अभिनय करतायत. राहिला मुद्दा हा महाविद्यालयीन युवक वाचनापर्यंत पोहोचतो आहे की नाही, हा आणि फार महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवाने नाही पोहोचत आहे. त्याचं कारण त्या युवकामध्ये नाहीये. त्याचं कारण असं आहे की शालेय ग्रंथालय, म्हणजे वाचनाची सुरुवात केव्हा करावी लागते? ती करावी लागते शालेय वयापासून. वयाच्या 12-13व्या वर्षीपासून तो वाचक व्हायला सुरुवात व्हावी लागते. हा संस्कार कोण करतं? माझ्या पिढीत तो शालेय ग्रंथालयांनी केला. तेव्हा आकाशवाणीची स्कूल ब्रॉडकास्ट असायची, आणि आमच्या काळातला बालविहार हे तर सगळ्यात महत्वाचं माध्यम असायचं अभिव्यक्तीसाठी, आणि शाळातले शिक्षक त्यात रुची घ्यायचे, मुलांना घेऊन जायचे. स्कूल ब्रॉडकास्टचा एक विशिष्ट वर्ग असायचा, 1 तास असायचा, आणि आकाशवाणीचं ते स्पीकर लावून तो ऐकायला लावायचा, त्याच्यावर नोट्स काढायच्या, आणि त्याच्यावरचं पुन्हा हे जे सगळं तयार करणं आहे. आज दुर्दैवाने आपली शालेय ग्रंथालय जवळजवळ नामशेष झालेली आहेत. आपल्याकडे शालेय ग्रंथपाल नाही आहेत, शालेय ग्रंथालयात पुस्तकं नाही आहेत. ही सगळी वाढवली पाहिजेत. ती स्थिती महाविद्यालयीन ग्रंथालयाची आहे. आपण साहित्य म्हटल्यावरती ललित साहित्याकडे अधिक बघायला लागतो, त्याचा संस्कार हा ते करतो. बाकी जीवनोपयोगी, लोकोपयोगी हे सगळं वाङ्मय जे आहे ते आवश्यकच आहे. परंतु वाचनालय, महाविद्यालयीन वाचनालय, शालेय वाचनालय, सार्वजनिक वाचनालय सुद्धा 12,500 सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रामध्ये आज आहेत. दुर्दैवाने सार्वजनिक वाचनालयाचा आणि वाचकाच्या पिढीचा आणला जावा तसा संबंध आणणारी चळवळ जी आहे, जी आमच्या काळात आम्ही उभी केली होती, ती आज गारच झालेली आहे. या सगळ्या घटकांना एकत्र काम करावं लागतं. म्हणजे त्या साहित्य संस्था असोत, ते शासनाच्या ग्रंथालय विभागाने इतकं अप्रतिम काम केलेलं आहे त्या काळामध्ये. एक आदर्श ग्रंथालय विभाग देशातला हा राहिलेला आहे. महाराष्ट्रात ग्रंथालय कायदा आहे जो इतरत्र इतका समृद्ध नाही आहे, आणि यातून निर्माण झाले वाचनाचे असे गावोगावी उत्सव होत असत, सप्ताह होत असत. अभिवाचन नुसते अभिवाचन नव्हे, ग्रंथालयातली पुस्तकं काढून शासनाच्या विभागीय आणि जिल्हा ग्रंथालयातली त्यांच्या जीप काढून आम्ही लोक ग्रंथालय संघाच्या, साहित्य संस्थांच्या मार्फत गावोगावी 7-7 दिवस जिल्हा परिषदेचे अधिकारी जे असायचे, शिक्षण अधिकारी, ते परिपत्रक काढायचे, सगळ्या शाळा तिथे यायच्या, आणि हेच महाविद्यालयांच्या पातळीवर सुद्धा घडत होतं. अर्थात त्यावेळेला दृश्य माध्यमाचा प्रभाव नव्हता, आज तो वाढलेला आहे. पण कुठलंही माध्यम हे दुसऱ्या माध्यमाला नष्ट करत नाही, हा माध्यमांचा इतिहास आहे. दृश्य माध्यमामुळे जगातलं संशोधन असं सांगतं, मी संवाद माध्यमाचा विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आहे. दृश्य माध्यमामुळे जगामध्ये वाचन संस्कृतीला प्रचंड मोठी चालना मिळालेली आहे. कारण इनडेप्थ जाण्याची, सखोल ज्ञान मिळवण्याची एक प्रेरणा जे काही आपण बघतो त्यातून पुढे निर्माण होते. जे तेच ते बघतो त्याचा एक कंटाळा येतो, त्यामुळे ते सुद्धा वाचनाला प्रवृत्त करतं. महाविद्यालयीन युवकाचं जे वय आहे, महाविद्यालयातली ग्रंथालय समृद्ध झाली पाहिजेत, ती केली पाहिजेत, ती करणारी धोरणं असली पाहिजेत. महाविद्यालयामध्ये, शालेय ग्रंथालयांमध्ये, महाविद्यालयामध्ये सुद्धा ग्रंथालयांशी युवकांचा संबंध, एकेकाळी गॅदरिंग होत असत महाविद्यालयामध्ये,
अतिशय समृद्ध रंगभूमी. आम्ही तिथून आलेलो आहोत. खूप लोक म्हणजे नेतृत्व सुद्धा महाविद्यालयीन निवडणुकांमधून येत असे, एकेकाळी राजकीय केवळ नेत्यांच्या घरातून येत नव्हतं. त्यामुळे आपला समाज काल फार समृद्ध होता, आज खूपच विपन्न आहे आणि उद्या तो अधिक होणार आहे, इतका निराश असणाऱ्यांपैकी मी नाहीये. उलट प्रत्येक पिढी आपले मार्ग शोधत असते, पण हा जो मूळ संस्कार आहे वाचनाचा, ग्रंथांचा, भाषेचा, याच्यापासून तो तुटूनही आपली सगळ्यांची सामायिक काळजी आहे. आणि ती घेण्यासाठी सगळे जे घटक आहेत, म्हणजे ते महाविद्यालय असतील, शिक्षण संस्था असतील, राज्याची शैक्षणिक धोरणं असतील, राज्याचा निधी असेल, आपल्या सार्वजनिक संस्था असतील, या बऱ्याच आज जवळजवळ ज्याला डिफंक्ट म्हणतात अशा निष्क्रिय झालेल्या आहेत, त्या पुनरुज्जीवित निश्चित कराव्या लागतील. आणि महाविद्यालयीन युवक जोपर्यंत हा सगळा व्यवहार आम्ही तरुणपणी बंड करूनच हे सगळं हाती घेतलेली माणसं आहोत, म्हणून आम्ही इतकं बोलू शकतो आहोत आज 55 वर्ष त्या क्षेत्रात. असं कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या पिढीमध्ये आपल्या माध्यमातून हे सगळं परिवर्तन घडवतच असतं. त्यामुळे मी येणाऱ्या पिढ्यांबद्दल माझ्या इतका आश्वस्त कोणीही नसेल. मी मुळीच निराश असलेल्यांपैकी नाही. माझं वय वाढलं म्हणजे माझ्या वेळी सगळं चांगलं होतं आणि येणारी जी पिढी आहे ती एकदमच पूर्णपणे वाया गेलेली आहे, हा आपला एक मराठी माणसाचा जो पारंपरिक वैचारिक संस्कार आहे ना, हा आपण आधी जरा पुसून टाकला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला या पिढीला बळ देता येणार नाही. आपला त्या पिढीशी कनेक्ट नाहीये, आपण त्याच्याशी संबंधित नाही आहोत, आपण तिच्यापासून तुटलेलो आहोत आणि त्याला हवं आहे की तुम्ही त्याच्या संबंधात या, तो काय करतोय ते समजून घ्या, तोही तुमचं ऐकायला लागेल. त्यामुळे हा जो उपक्रम आहे आपला, या माध्यमातून जे पोचता येत आहे, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. अजून एक हळवा कप्पा जो आहे, जो युवकांना अतिशय आवडीचा आहे आणि प्रत्येक जण आपण ऐकतो गाण्याच्या गीताच्या माध्यमातून, की श्रृंगार सुद्धा जो आहे तो मराठी साहित्यामध्ये अप्रतिम पद्धतीने प्रत्येक काळातल्या लेखकांनी ताकदीने मांडलेला आहे. अगदी मग त्याच्यामध्ये विवा शिरवाडकर असोत, अगदी जुन्या काळातलेही मोठे साहित्यिक असोत, नादो महानोर असोत, खूप वेगळ्या पद्धतीने भान जे आहे श्रृंगारातलं, श्रृंगार मांडून सुद्धा त्याच्यातले एक विवेकाचं भान जे आहे त्यांनी अतिशय समर्थपणे दिलेलं आहे. मला वाटतं ह्या पानाकडे तरी युवकांनी वळलं समजा, तरी ते भान सुद्धा जो आहे त्याच्यातल्या त्या पानातलं तेही पान घेता येईल. तर हा श्रृंगाराचा टप्पा कसा आहे, नेमका काय आहे साहित्यातला? काय आहे की मुळामध्ये आपली श्रृंगाराकडे पाहण्याची दृष्टी जी सध्याची आहे ती पाश्चात्यांनी प्रभावित केलेली दृष्टी आहे, विशेषतः एलिझाबेथ काळामधली. आणि कॅथोलिकांची जी बघण्याची दृष्टी आहे तिने आजचा आपला आधुनिक समाज प्रभावित आहे. भारतीयांची कामभावनेकडे बघण्याची दृष्टी ही प्रचंड विकसित आहे. वात्स्यायनाचं कामसूत्र हा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे आणि तो तात्विक आहे हे आपण विसरतो. शृंगार हा फक्त विशिष्ट वयाशी संबंधित नाहीये. शृंगार ही एक भावना आहे आणि ती कोणत्याही वयाशी संबंधित आहे. तो एक रस आहे आणि कोणत्याही वयाचा लेखक शृंगार रसाची त्याच्या वाङ्मयामध्ये निर्मिती करू शकतो. कशाच्या आधारे करतो? भाषेच्या आधारे. त्याचं टूल काय, साधन काय? भाषा आहे. त्यामुळे आणि संस्कृत साहित्यापासून अगदी वेदकाळापासून गाथा सप्तशती काय आहे, जैनांच्या प्रणय कथा काय आहेत, शृंगार भारतीय तत्वज्ञानाची बैठकच मुळामध्ये जी पुरुषार्थ चतुष्टी आहे ती धर्म अर्थ काम मोक्षाची आहे. काम वगळलेला नाही आहे. काम आपण वगळला तो आधुनिक संस्कारांनी, पाश्चात्य संस्कारांनी वगळला. कामभावनेचं मानवी जीवनामध्ये असलेलं जे अत्यंत महत्वाचं पायाभूत स्थान आहे त्याचा अधिवास जो आहे आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन जे आहे, त्याची जी भावना आहे, त्याचं जे जाणवणं आहे ते ज्या वयात जाणवतं ते वय महाविद्यालयीन असू शकतं, पण ते आयुष्यभर माणसाच्या सोबत असते. ती भावना ती मरत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन युवकांनी त्यांच्या एकूण वाचनामध्ये आणि जगातल्या सगळ्याच वाङ्मयामध्ये, ते ग्रीक असो, ते रोमन असो, ते अरेबिक असो, अरेबियन नाईट्स मध्ये काय आहे, जसं गाथा सप्तशती आहे तशी अरेबियन नाईट्स मध्ये सुद्धा शृंगाराची जी वर्णनं आहेत आणि ती अत्यंत विलोभनीय आहेत. ती काही कामुक नाही आहेत नुसती. शृंगार म्हणजे फक्त दैहिक अनुभव घेण्याची भावना इथपर्यंत मर्यादित नाही आहे. शृंगार हा एक मानवी जीवनाला परिपोष देणारा हा एक रस आहे आणि याच्याशी दुर्दैवाने आपल्या शिक्षणक्रमातून, अभ्यासक्रमातून या सगळ्या गोष्टींची नातं तुटलेलं आहे. त्यामुळे त्याच्यापर्यंत आता हे पोहोचवण्याचं माध्यम आपण आहोत. आपलं वाङ्मय, आपलं साहित्य, आपले ग्रंथ आहेत आणि हे जरा युवकांच्या सुद्धा नीट लक्षात येऊ शकतं आणि
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा तो शृंगार त्याच्या पद्धतीने त्याच्या माध्यमात सध्या शोधतोच आहे, तो शोधत नाही असं नाही आहे, तो त्याच्याशी तुटलेला नाही आहे. तो ग्रंथ माध्यमाच्या ऐवजी त्याचं माध्यम दृश्य झालेलं आहे. आता त्याचा दृश्य माध्यम काय आहे, दृश्य माध्यम आणि वाचनात मूळ फरक असा आहे शास्त्रीय दृष्ट्या, की वाचनाचं माध्यम हे पर्सनल आहे, व्यक्तिगत आहे, आणि त्यावेळेला ते तुमच्या मेंदूमधल्या अल्फा आणि बीटा वेव्हज जे आहेत, धीम्या लहरी आणि जलद लहरी, दृश्य माध्यम जे आहे ते तुमच्या जलद लहरी, म्हणजे तुम्ही दृश्य प्रतिमा एकदम ग्रहण करून टाकता, त्याच्यावर विश्लेषण होत नाही, चरवण होत नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग होत नाही. वाचनाचं माध्यम हे व्यक्तिगत असल्यामुळे आणि शांतपणे अवधान ज्याला म्हणतात ते ठेवून वाचत असल्यामुळे ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा त्या गोष्टी भाग करत जातो. हा दृश्य प्रतिमा आणि वाचनातून, कारण वाचनातली प्रतिमा ही स्वतःच्या मेंदूला निर्माण करावी लागते. जशी क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवर ऐकताना आणि टीव्हीवर बघताना फरक पडतो, रेडिओवर ऐकताना आपल्या मेंदूमध्ये संपूर्ण फील्ड क्रिकेटचं उभं होत असतं, तसं वाचताना सगळं नदीचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो. वाचताना आपल्याला जंगल जे आहे त्या पानाची सळसळ, तिचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो, ते आपल्यात निर्माण होत असतो. म्हणून वाचकाला सहनिर्माता म्हणतात. हा जो आनंद आहे सहनिर्माता होण्याचा, स्वतः लेखक होण्याचा लेखकासोबत, हा आपल्याला घेता येण्याचा संस्कार हा वाचनातून येत असतो. एक्झॅक्ट. एका चांगल्या वळणावर ही चर्चा डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घेऊन आणलेली आहे. सहलेखक होण्याचा आनंद इथपर्यंत त्यांनी वाचकांचा जो आहे तो गौरव केलेला आहे. आणि दुसरा भाग महत्वाचा आहे की अनुभूतीचा जो आहे, की साधी परीची जरी गोष्ट सांगितली तरी एक बाग होते, मग तिथे त्या बागेमध्ये मुलं बागडत होती, त्याच्यानंतर मग एक मुलगा रडत होता आणि मग ती परी आल्हाद खाली उतरते आणि मग स्वतःच्या पंखावर घेते आणि मग वरती दरीत घेऊन जाते, खाली दऱ्या असतात, डोंगर असतात, त्याच्या वरती ती आकाशात जाते. हे सगळं भावविश्व आपण जेव्हा लहानपणी ऐकलेलं आहे तेव्हा आपल्या डोळ्यापुढे नकळत एक परीची प्रतिकृती जी आहे, ती प्रतिमा जी आहे ती तयार केलेली आहे, हिरवळीची प्रतिकृती तयार केलेली आहे. तर हा जो आनंद जो आहे तो आनंद आज वेगळ्या पद्धतीने जोशी सरांनी मांडलेला आहे. हा शेवटचा जो प्रश्न होता भावविश्वाचा, श्रंगाराचा, मित्रांनो, तो यासाठी होता की युट्यूब सारखी माध्यमं, अनेक चॅनल सारखी माध्यमं आपल्या बोटावर, आपल्या खिशामध्ये येऊन भिडलेली आहेत. कुणी कुठल्या भावविश्वाशी कनेक्ट व्हावं त्याला काही बंधनं राहिलेली नाहीये. तर त्याला एक भान जे आहे ते भान देण्याचा प्रयत्न जोशी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेला या ठिकाणी मांडलेला आहे. आपण सगळेजण वाचनाच्या या समृद्धीकडे पुन्हा पूर्ण क्षमतेने वळूयात. आपण जोशी सरांचं या संवादाबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.